इकडे आपले पोहे तयार झालेत. अगदी सुटसुटीत आणि एकदम कलरफुल असे. ही रेसिपी अगदी आपण कमी वेळेत केलेली आहे आणि पावसाळा असो हिवाळा असो असे गरमागरम पोहे असतील तर नाश्ता एक नंबरच होतो. बनवायला सुद्धा खूप सोपे आहेत आणि चवीला खूप अप्रतिम असे पोहे तयार झालेले आहेत. आणि पाहू शकता अगदी पाहूनच आपल्या तोंडाला पाणी येण्यासारखे असे आपली नाश्त्याचे पोहे तयार झालेले आहेत. तर चला कुठलाही वेळ न घालवता आपण पोहे करायला घेऊयात. आणि पोहे करत असताना सुद्धा तुम्हाला अगदी पोहे भिजवण्यापासून ते करेपर्यंत माहिती दिलेली आहे. तर चला सुरुवात करूयात. इकडे आपण एका स्टेनरमध्ये पोहे घेतलेले आहेत आणि ते तुम्ही कमी जास्त हे घेऊ शकता. आणि अगदी जाडसर पोहे आहेत. हे मी तुम्हाला हातातसुद्धा घेऊन दाखवते की कशा पद्धतीचे हे पोहे आपण चॉईस केलेले आहेत. थोडेसे जाडसर पोहे घेतले म्हणजे थोडा वेळ जरी भिजत घातले तर बिलकुल पाणी राहणार नाही. अगदी सुटसुटीत असे पोहे तयार होतात. तर इकडे आता आपण पोहे भिजत घालूयात आणि भिजतसुद्धा यावरती अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि एक वेळेस हा पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आणि ते पोहे तसेच ठेवून द्यायचे आहेत. अगदी 2 मिनटासाठी आपण हे पोहे एकाच ठिकाणी ठेवूयात आणि त्यानंतर आपण आता इकडे पुढची कृती करूयात. पुढे आता आपल्याला गॅसवरती कढाई ठेवायची आहे आणि त्यामध्ये तेल घालायचं आहे. तेल तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. कमी किंवा जास्तीचं तेलाचं काही प्रमाण नाही. शक्यतो तेलाचं प्रमाण हे कमीच वापरा, कारण मी सुद्धा कमीच वापरते. आपल्या पोह्यावरती सुरुवातीलाच पाहिलेलं आहे बिलकुल तेल दिसलेलंच नाही. अगदी सुटसुटीत पोहेसुद्धा झालेले आहेत. तर इकडे आपलं तेलसुद्धा घालून झालं आहे. तर यामध्ये आपण एक अर्धा चमचा जिरं घालूयात आणि ते चांगलं तडतडून घेऊयात. त्यानंतर लगेच पुढं आपल्याला एक मोठ्या साईजचा कांदा उभ्या स्लाईडमध्ये कट करून घ्यायचा आहे आणि तोसुद्धा घालायचा आहे. पोह्यामध्ये अगदी जास्तीचा कांदा झाला तरीसुद्धा काहीही नाही. तर हे सुद्धा आता मिक्स करून घ्या. तेलामध्ये कांदा टाकल्याच्या नंतर लगेच असा मोकळा फट्टा होतो. त्यानंतर आपण इकडे मिरची कट करून घेतली आहे. 1 ते 2 मिरच्या आहेत. जास्तीच्या तिखट असतील तर कमी घेऊ शकता. तर ही सुद्धा आपल्याला तेलामध्ये घालायची आहे. त्यानंतर कढीपत्ता हा सुद्धा तेलात घालायचा आहे. आणखीन एकदा मिक्स करून घ्या. पोहे बनवत असताना आपल्याला काय करायचे, कांदा व्यवस्थित भाजला गेला पाहिजे. तर इकडे आपण कच्चे शेंगदाणे घेतलेत तर हे सुद्धा तेलात घालायचे आणि एकाच वेळी सर्व साहित्य मिक्स करायचं नाही. तर साईडला आपण कांदा सरकवलेला आहे आणि शेंगदाणे घातलेत. तर आता हे शेंगदाणेसुद्धा आपले भाजलेले आहेत. आपण आता सर्व साहित्य एकत्र मिक्स करूयात. इकडे आपलं एकत्र मिक्स करून झालं आहे. तर चवीनुसार मीठ घालूयात. त्यानंतर हळदी पावडर. हळदी पावडर नेहमी घालत असताना तेलामध्येच घालायची, म्हणजे छान असा कलर आपल्या पोह्यांना येतो. अगदी कलरफुल आणि मस्त असे पोहे दिसतात. आपल्या डोळ्यांनाच व्यवस्थित पोहे दिसलेत की आपल्याला मनालासुद्धा खूप खावेसे वाटतात. तर इकडे पोहे आपले भिजत घालून झालेत आणि अगदी हाताने याला मोकळं करून घ्यायचं आहे आणि मोकळे फट्ट असे पोहे तयारसुद्धा झालेत. तर हे घालूयात. इकडे आपले पोहे घालून झालेत तर हे मिक्स करूया. अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्या आणि पाहू शकता अगदी सुटसुटीत असे पोहे आपले तयार झालेले आहेत. तर आता आपल्याला याची वाफ काढायची आहे, म्हणजे आपले अगदी परफेक्टली पोहे तयार होतात. तर इकडे आता आपण झाकण ठेवूयात आणि 2 मिनटासाठी याची वाफ काढूयात. गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची, म्हणजे पोहे खालच्या साईडला चिकटणार नाहीत, याची काळजी घ्यायची आहे.
तर इकडे आपण आता झाकण काढूयात. आपले 2 मिनटं झालेले आहेत आणि पाहू शकताय आता यावरती थोडीशी कोथिंबीर घालूयात. कोथिंबीर घालून झालेली आहे, तर हे मिक्स करूया. गॅसची फ्लेम आपण लोच ठेवलेली आहे आणि पाहू शकता अतिशय सुटसुटीत असे आपले पोहे तयार झालेले आहेत. अगदी मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवत आहे. अगदी कलरफुल आणि सुटसुटीत असे पोहे तयार झालेत. तर आपण आता हे काढून सुद्धा घेऊयात. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला प्रेस करा. नक्कीच हे पोहे ट्राय करून पाहू शकता. अतिशय झटपट होणारे आहेत आणि अशा पद्धतीने आपण काढून सुद्धा घेतलेले आहेत. तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.